मित्रांनो नमस्कार, मी शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार हसन सय्यद। आज मी आपल्या समोर अशा एका व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी सत्य घटना घेऊन आलो आहे, ज्यांनी शिक्षण, विज्ञान, पर्यावरण आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला आहे। अनेकांना ते 3 इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू या पात्रामागील प्रेरणा म्हणून माहिती आहे, परंतु त्यांचे वास्तविक कार्य त्याहूनही मोठे आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की भारतातील प्रसिद्ध अभियंता, शिक्षण तज्ञ आणि पर्यावरण प्रेमी सोनम वांगचुक यांच्या जीवन प्रवासाविषयी। भारताच्या उत्तर टोकाला वसलेला लडाख हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे। उंच पर्वत, गोठवणारी थंडी आणि कठीण जीवनमान यामुळे येथे जगणे सोपे नाही। अशा या प्रदेशात 1 सप्टेंबर 1966 रोजी सोनम वांगचुक यांचा जन्म झाला। त्यांना गाव सोडावे लागले। भाषेची अडचण, नवीन वातावरण आणि आर्थिक मर्यादा असून त्यांनी जिद्द सोडली नाही बरं। पुढे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले। त्यांनी पाहिले की लडाखमधील हजारो विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरत आहेत। विद्यार्थी कमी हुशार नव्हते, परंतु शिक्षण पद्धती त्यांच्या जीवनाशी आणि भाषेची सुसंगत नव्हती। या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली। या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकाचे शिक्षण न देता प्रत्यक्ष अनुभव, कौशल्य, प्रयोग आणि स्वावलंबन शिकवले जाऊ लागले। शाळेत नापास झालेले अनेक विद्यार्थी येथे यशस्वी उद्योजक होऊ लागलेत, अभियंते होऊ लागलेत आणि समाजासाठी काम करणारे नागरिक बनू लागलेत। सोनम वांगचुक यांचा विश्वास होता की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते, फक्त त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे। ऑपरेशन न्यू होप या उपक्रमाद्वारे लडाखमधील सरकारी शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याचे काम केले। शिक्षक, पालक आणि प्रशासन यांना एकत्र आणून त्यांनी शिक्षणामध्ये सकारात्मक बदल घडवले। त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले। त्यांचा विचार अत्यंत साधा पण प्रभावी आहे। ते म्हणतात, शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नाही, तर आयुष्यातील समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे होय। आजही विचार प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे। याच विचारातून पुढे त्यांनी पर्यावरणाच्या दिशेनेही मोठे काम सुरू केले। लडाखमध्ये उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असते। ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक अशी कल्पना मांडली की ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले। त्या शोधाचे नाव होते आईस तूप। लडाखमध्ये दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो, मात्र उन्हाळा सुरू होताच शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते। अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याअभावी नष्ट होते। या समस्येकडे अनेकांनी नैसर्गिक संकट म्हणून पाहिले, पण सोनम वांगचुक यांनी त्यात एक संधी पाहिली। त्यांनी विज्ञानाचा वापर करून आईस तूप ही अभिनव संकल्पना विकसित केली। हिवाळ्यातील पाणी विशिष्ट पद्धतीने गोठवून शंकूच्या आकारात साठवले जाते। उन्हाळ्यात हा बर्फ हळूहळू वितळतो आणि शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देतो। कमी खर्चाची, पर्यावरणपूरक आणि प्रभावी असलेली ही कल्पना जगभर गाजली। अनेक देशातील संशोधकांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्याला महत्त्वपूर्ण उपाय मानले। सोनम वांगचुक यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख अर्थात HIAL या संस्थेची स्थापना केली। या संस्थेचा उद्देश केवळ पदवी देणे नसून समाजातील समस्या सोडवणारे विद्यार्थी घडवणे हा आहे। स्थानिक संसाधने, पर्यावरण, तंत्रज्ञान, संशोधन आणि रोजगार याचा समन्वय साधणारी ही संस्था आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे। देशभरात त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली ती 3 इडियट्स या चित्रपटामुळे। या चित्रपटातील फुनसुक वांगडू हे पात्र त्यांच्या कार्यातून प्रेरित असल्याचे सांगितले जाते किंवा व्यापकपणे मानले जाते। मात्र सोनम वांगचुक यांच्यासाठी प्रसिद्धीपेक्षा समाज परिवर्तन अधिक महत्त्वाचे आहे। मित्रांनो, 2018 मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आशियातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिक्षण, पर्यावरण आणि समाजसेवा या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा हा जागतिक सन्मान होता। आजही सोनम वांगचुक लडाखचे पर्यावरण, स्थानिक लोकांचे प्रश्न, शिक्षणातील सुधारणा आणि युवकांच्या भविष्यातील संबंधित विषयावर सातत्याने भूमिका घेत आहेत। त्यांच्या मते विकास म्हणजे केवळ मोठे रस्ते किंवा इमारती नव्हते, तर पर्यावरणाचे संरक्षण, स्थानिक संस्कृतीचे जतन आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल।
हे ते तरुणांना एक महत्त्वाचा संदेश देतात, तक्रार करण्यापेक्षा उपाय शोधण्याची सवय लावा. प्रत्येक समस्येत एक संधी दडलेली असते. विज्ञान आणि शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला तर त्या ज्ञानाला खरे महत्त्व प्राप्त होते. आणि त्यांच्या जीवनातून 3 महत्त्वाचे धडे मिळतात. एक म्हणजे शिक्षण. अर्थातच शिक्षण समाज घडवण्यासाठी असते. पर्यावरणाचे संरक्षण प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि जिद्द, प्रामाणिक व सकारात्मक विचार या बळावरच अशक्यही शक्य होते. मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद मी आपली रजा घेतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नव्या विषयासह आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.